गावचे कारभारी म्हणतायत गावातील लोक मेले तर मरू द्या, आम्हाला काय, आमची पद आणि मान सन्मान अबाधित राहिला म्हणजे झालं. खरं तर गावातील सरपंच म्हणजे गावचा कारभारी, अख्खं गाव म्हणजे त्याचं कुटुंब असतं. अर्थात तसं मांडलं तरी जातं. आता कित्येक गावातील सरपंच केवळ गटातटाचं राजकारण करण्यात व्यस्त असतात, हा भाग वेगळा. गावाचा सरपंच झालं की काहींचा हात थेट आभाळाला टेकू लागतात आणि 5 वर्ष हवेतील माणूस खाली येतच नाही. गावाच्या विकासापेक्षा घाणेरडं राजकारण करीत बसण्यात काहींना रस असतो. मग अशा गावाचं काय होत असेल याची केवळ कल्पना केली तरी सगळं लक्षात येतं. गावातील अडचणी, लोकांच्या समस्या याचा विचार राजकारणाच्याही आधी व्हावा अशी अपेक्षा असते. पण तसं घडतं का हो? पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पहा, किती समृद्ध आणि संपन्न गाव. तालुक्यातील राजकारणात देखील महत्वाची भूमिका बजावणारं हे गाव. तसं यल्लमा देवीच्या कृपेमुळे दूरदूरपर्यंत ओळख झालेलं हे गाव. यल्लमा देवीच्या यात्रेसाठी हजारो भाविक कासेगाव येथे जमतात. तसं पाहिलं तर हे गाव म्हणजे बागायतदारांचं गाव. परिसर हिरवागार, संपन्न शेतकरी आणि गावाला देखील मोठा वारसा लाभलाय. हे सगळं ऐकताना मनाला किती बरं वाटतं. पण अनेकदा बडा घर पोकळ वासा अशी म्हण किती नेमकी असते हेच या कासेगावात गेल्यावर वाटून जातं. गाव तसंच चांगलं पण वेशीला टांगलं असं कुणीतरी म्हणालं तर फारसं वावगं ठरू नये. कासेगावची वेस भलतीच वैभवाची. या वेशीमुळं गावातील पुरातन संस्कृतीचं देखील दर्शन होतं. भली मोठी वेस सहज आकर्षित करून जाते. गावात नव्याने आलेला माणूस मोठ्या कौतुकाने या वेशीकडे पाहतो. पण प्रत्यक्षात काय अवस्था आहे? भिंती ढासळल्या, बुरुज खचले अशी एक कविता आहे. कासेगाव येथील ही वेस आणि अन्य काही परिसर पाहिला की या ओळी सार्थ ठरतात. गावात प्रवेश करण्याआधीच भली मोठी आणि प्राचीन वेस स्वागताला उभी आहे. अर्थात आता ती पाहिल्यावर स्वागताला उभी आहे की कुणाच्या जीवावर त्या उठल्यात हाच प्रश्न कुणाच्या मनात यावा. या वेशीची अवस्था पाहिली की या गावातील कारभारी नक्की कशा प्रकारे गावात काम करीत असतील याचा अंदाज येतो. ही वेस बांधण्यासाठी प्राचीन काळी मोठे मोठे दगड वापरले गेलेत. पण आता हेच दगड निखळू लागलेत. यातील एखादा दगड निसटला तर कुणाचा तरी जीव जाणार हे नक्की. त्यात या वेशीच्या परिसरात गावकऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. अंगण जसं घराची कळा सांगतं तसं गावाची वेस देखील गावाची ओळख सांगत असतं. कासेगावची वेस पाहिली की गावातील सरपंच आणि अन्य कारभारी यांच्या कामाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गावाच्या प्राचीनतेची साक्ष देणारे बुरुज अजूनही तग धरून गावात उभे आहेत. खरं तर त्यांना आता अखेरची घरघर लागलेली दिसते. बुरुज असे आणि वेस तशी. बरं, ही दैना केवळ या एका वेशीपुरती नाही. यल्लमा देवीच्या मंदिराचा परिसर कसा प्रसन्न असावा की नाही, पण चित्र खूपच विदारक आहे. अवघ्या परिसराचा उकिरडा झाल्याचं अत्यंत वाईट चित्र उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. मंदिराच्या बाजूलाच मोठा सभा मंडप आहे. कोट्यावधींचा खर्च करून हा मंडप बांधलाय म्हणतात. पण या सभा मंडपाची अवस्था काय? पान तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्याची ही जागा बनली. एवढी घाण आणि सारी अस्वच्छता. महाराष्ट्रातून आणि बाहेरून देखील भाविक इथे येतात. ही सगळी घाण पाहून कुणाच्या नावाने शिमगा होत असेल? तसं पाहिलं तर कासेगाव हे पंढरपूर तालुक्यातील राजकीय केंद्र असलेलं गाव आहे. अनेक पुढारी आणि अनेक पदाधिकारी मीच मोठा म्हणून घेणारे काही जण इथे आहेत. मग नाव मोठं आणि लक्षण खोटं असं का असेल बरं? अनेकांनी आपला विकास केला पण गावाच्या विकासाकडे का पाठ फिरवले? याचं उत्तर देणार तरी कोण? तालुक्यात नाव आणि गावात नाही ठाव अशी विदारक परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते. गावातील सरपंच, उपसरपंच आणि अन्य मंडळी नक्की करतात तरी काय? गावातून फेरफटका मारला तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा बुरुज अधिक मोठा झाल्याचं दिसतंय. एका संपन्न गावाची ही दुरवस्था पाहून कुणाला हे वेदना होतील. पाहूया गावातील पुढारी म्हणून घेणारी मंडळी अजून तरी जागी होतात का? तोपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागणार.